मराठवाड्यामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। अनेक घरं आणि गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नद्या नाले दुथडी भरून वाहतात। तेरणा धरण 10 वर्षांनंतर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्याचमुळे रातोरात मराठवाड्यामध्ये शेतीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेड, उस्मानाबाद, बीडसह अनेक भागांमध्ये तुफान पाऊस झालाय। तिकडे लातूरच्या मंगरुळ गावामध्ये पाणी शिरल्याने लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे अनेकांना इतरांच्या घरामध्ये आसरा घेऊन रात्र काढावी लागतेय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। राहुल, काय परिस्थिती आहे सध्या मराठवाड्यामध्ये? एकंदरीतच नुकसानही पाहायला मिळतंय। प्राजक्ता, गेल्या 35 वर्षातले रेकॉर्ड्स या पावसाने मोडले। लातूर जिल्ह्यातला जो तावराजा मध्यम प्रकल्प आहे ज्याच्यावरती 15 स्वयंचलित गेट होते, 35 वर्षानंतर पहिल्यांदा ह्या प्रकल्पाचे गेट काढण्यात आले। मांजरा रेणा तावराजा नदीच्या संगमावरती शिवनी बुद्रुक नावाचं गाव आहे। या गावामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत। उजेड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी 2 तरुण अडकलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागातले रस्ते वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। उस्मानाबाद तालुक्यातल्या अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सुदैव एवढंच आहे की आज सकाळपासून पावसाचा जोर थोडासा कमी झालाय, परंतु काल मध्यरात्री 5ही जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या 5ही जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। असं एकही धरण नाहीये, म्हणजे तेरणा मध्यम प्रकल्प असेल, मांजरा मध्यम प्रकल्प असेल, लांबोटी असेल, विष्णुपुरी असेल, सगळ्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मांजरा नदीवरती जे 11 बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेसवरचे गेट उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या नदी काठावरती असलेल्या अनेक गावामध्ये पाणी घुसलेलं आहे, शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे। साधारणतः माझा एक अंदाज आहे, ऑफिशियली ही आकडेवारी नाहीये, परंतु साधारणतः 100हून अधिक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत, ज्यांच्यासाठी एनडीआरएफच्या टीम्स कॉल करण्यात आल्या। चॉपर सुद्धा गरज पडली तर प्रेस केले जाऊ शकतात रेस्क्यू ऑपरेशनसाठी। हे खरं आहे तू म्हणाल्यासारखी की खूप चांगला पाऊस आहे, 4 वर्षानंतरचा हा पाऊस आहे, परंतु तो पाऊस आता चिंता वाढवतोय। तो चिंता यासाठी वाढवतोय की शेकडो एकरची शेतजमीन ही वाहून गेलेली आहे। आता जे व्हॉट्सअपवरती व्हिडिओज येतात ते सांगतात की जलयुक्त शिवारची सुद्धा कामं काही ठिकाणी फुटून गेलेली आहेत। सोयाबीनच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एवढीच आशा आहे की रबी चांगली येईल, परंतु हा पाऊस अनप्रेसिडेंटेड आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये जो शब्द असतो की न भूतो न भविष्यती, अशा पद्धतीचा हा पाऊस आहे। गेल्या 30 वर्षातले सगळे रेकॉर्ड्स मोडतोय। आशा करूया की पुढच्या 48 तासामध्ये मागच्या 48 तासात जसा पाऊस झाला तसा पाऊस नाही होणार आणि आत्ताची पूर परिस्थिती निवळेल। तुर्तास तरी पाऊस हा चिंता वाढवतोय, परंतु घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये। प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत, कंट्रोल रूम स्थापन करण्यात आलेले आहेत। लोकांना हेच सांगण्यात येते की तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी उंच वट्यावरती जा। या सगळ्या प्रिकॉशन्स असल्या तरी प्राजक्ता अतिशय रेकॉर्ड ब्रेक असा हा पाऊस आहे आणि अजूनही ढगाळ वातावरण आहे, कुठेही सूर्यप्रकाश नाहीये। धुकं एवढं आहे की 10 फुटाच्या पुढचं दिसत नव्हतं सकाळी। प्राजक्ता, राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।